संत मंतांच्या राष्ट्रपुरुषांची भूमी म्हणून ओळखले जाते। बीड जिल्हा हा नेता घडवणारी पावन भूमी म्हणून समजले जाते। त्या आधारावर बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील साळींबा या गावचे सम्राट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं त्या बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि वडवणी तालुक्याच्या धर्तीवर माननीय मधुकरजी ठोसर साहेब आणि साहेबांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांचा सत्कार मोठ्या प्रमाणात होत असल्याने वडवणी येथील प्रतिनिधी नागरिकांच्या माध्यमातून आणि लयित योग्याच्या माध्यमातून साहेबांचा सत्कार केला। कारण ते चर्मकार महासंघाच्या तालुक्याच्या वडवणी तालुक्याचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्या सर्वसामान्य गोरगरीब आणि कष्टकऱ्यांच्या हाकेला म्हणून धावून येणारे मधुकरजी ठोसर साहेब असल्यामुळे साहेबांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर साहेबांचा हृदय सत्कार होत आहे। साहेब आपण अत्यंत शांत साहेबी गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या हाकेला म्हणून धावून येणारे मधुकरजी ठोसर असल्यामुळे व गरिबीची जाण असल्यामुळे आपल्या चर्मकार महासंघाच्या माध्यमातून तालुक्याच्या धर्तीवर काम करण्याची संधी लाभलेली असल्यामुळे आपण या वाढदिवसाच्या माध्यमातून शुभेच्छा दिलेल्या आहे। त्या शुभेच्छाच्या माध्यमातून काय इच्छिता हॅलो राष्ट्रीय चर्मकार महासंघ वडवणी तालुका अध्यक्ष माझी 15 वर्षे माझी निवड झाली। मी स्वतःच सुखात व गरीबात असो कुणाला कॅन्सर असो किंवा जाणं धावत जाणं वाढ अडचणीत असो किंवा काय असो एक मिनिट तिकडे का संघर्ष करीत आहे। ए मोबाईलला व्हिडिओ काढायला साधारण मधुकरजी ठोसर म्हणतात की बाळासाहेब माझ्यासाठी देवता संसारे मी रात्र त्यांच्यासाठी सेवा करे। माझा हृदयपाशी वाढदिवसानिमित्त सत्कार केलेला असल्यामुळे मी त्यांचे आभार मानते। भविष्यात की तुम्ही कष्टकरी आणि सर्वसामान्य माणसासाठी झोकून देऊन मी काम करे। कारण गेल्या 15 वर्षापासून मी बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चर्मकार महासंघाचा तालुका अध्यक्ष असून अनेकांची कामे केलेली आहे आणि भविष्यात देखील महाराज जनतेच्या शिदोरीच्या जोरावर मी वाढदिवसाच्या माध्यमातून त्यांची सेवा करीत राहील अशी वेळेला लाईव्ह देवकेला माहिती देताना वाढदिवसाच्या औचित्य साधून मधुकरजी ठोसर लाईव्ह देवकेला माहिती देताना बोलतात पत्रकार बाबूराव तिडके लाईव्ह देवकेला